नमस्कार मित्रांनो, सेबा अकॅडमीमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, आज पोलीस भरती म्हणजे बृहन्मुंबईचा पोलीस भरतीचा जो काही पेपर झालेला आहे, दिनांक 12 एप्रिल 2026 रोजीचा हा सेट ए आहे. तर हे सविस्तर आपण बघूयात. या प्रश्नपत्रिकेचं आपण विश्लेषण करूयात. ठीक आहे. त्यासाठी वेळ न घालवता सुरुवात करतो पहिल्या प्रश्नाला. बघा काय आहे, एकदम फॅक्च्युअल क्वेश्चन आहे. पहिला प्रश्न तुमच्या स्क्रीनवरती तुम्हाला दिसत असेल. ठीक आहे. ओके. 1 ते 100 पर्यंतच्या मूळ संख्या किती आहेत? फॅक्च्युअल क्वेश्चन आहे. तुम्हाला माहिती आहे 25. ओके. याचं उत्तर 25 आहे. मूळ संख्या म्हणजे काय? की ज्या संख्येला फक्त 1 ने आणि त्याच संख्येने भाग जातो तिला आपण काय म्हणतो? मूळ संख्या म्हणतो. आता दुसरा प्रश्न पण एकदम इझी आहे. ठीक आहे. कोणालाच चुकायचा नसतो. कोणाचाच हा प्रश्न चुकायला नको. काय आहे? 12 गुणिले 18 बरोबर काय आहे? 216. तर 1.2 गुणिले 1.8 म्हणजेच काय होणार आहे? 216 होणार आहे. पण आता दशांश हा इथं बघा, हा 1 आणि हा 2 म्हणजे 2 घर दशांश इथे मागे येईल. म्हणजे 2.16 म्हणजेच पर्याय क्रमांक कुठला येईल? पर्याय क्रमांक डी हे योग्य उत्तर राहील. एकदम सोपा आहे. आता त्याच्यानंतर तिसरा प्रश्न तोही फॅक्च्युअल आहे. भारताचे पहिले अणु भारताचे पहिले अणुऊर्जा केंद्र कोणते? तर तुम्हाला माहिती तारापूर, पहिलं ठाणे, आता पालघर जिल्ह्यातील हे तारापूर अणुऊर्जित केंद्र आहे. त्याची स्थापना केव्हा झाली? केव्हा विचारू शकतात बरं का, कारण पहिलं आहे भारताचं म्हणून. 1969 साली झालेली आहे. आणि याचं सहकार्य कोणाचं होतं? तर USA, अमेरिकाचं. ठीक आहे. हे दिसत नसेल तुम्हाला. ठीक आहे. USA ने सांगितलेलं आहे. आता बाकीचे अणुऊर्जित प्रकल्पच आहेत त्याच्यामुळे मी सांगतो. कुंडानुकुलम हे तामिळनाडू मधील आहे. एक मिनिट. कुंडानुकुलम हे काय आहे? तामिळनाडू मधील आहे. TN. ओके. आणि रावत भाता हे RJ म्हणजे राजस्थान मधलं आहे. आणि त्याला कॅनडाचं सरकार आहे. आणि कल्पकम हे अनुजित मद्रास येथे आहे. तामिळनाडू मद्रास. ठीक आहे. आणि कुंडानुकुलम बाबत जर सांगायचं झालं तर हे भारतातील सर्वात जास्त समतेचं केंद्र आहे. त्याच्यामुळे हे पण लक्षात ठेवा. ठीक आहे. त्याच्यानंतर उष्णता नेहमी कोणत्या दिशेने प्रवाहित होते? हा एकदम फॅक्च्युअल क्वेश्चन सोपा आहे. तर याचं उत्तर काय? जास्त तापमानाकडून कमी तापमानाकडे. आता उदाहरण द्यायचं झालं तर काय, तुम्ही गरम गरम चहा पिता आणि चहा जर असाच ठेवला तर हळूहळू तो काय होतो? थंड होतो. म्हणजे उष्णता ती चहामधील जे काही आहे ते आजूबाजूच्या परिसरामध्ये त्याचं वहन होतं असं म्हणता येईल आपल्याला. ठीक आहे. आता बोलताना लिहिताना हे शब्द प्रकार ओळखा. तर हे शब्द प्रकार कुठले आहेत? तर बोल हा धातू, ली हा धातू, या धातूपासून बोलताना लिहिताना हे शब्द तयार होतात. म्हणजेच ते कृदंत असं त्याला आपण म्हणतो. धातूला प्रत्यय लावून जो काही तयार झालेला पण क्रिया पूर्ण न दर्शवणाऱ्या शब्दाला आपण काय म्हणतो? धातू सातत्य ते किंवा क्रदंते असे म्हणतो. उदाहरणार्थ धावताना हसणे वगैरे. ठीक आहे. आता बाकीचं नाम विशेषण वचन तुम्हाला माहितीच आहे. नाम म्हणजे ठीक आहे, जास्त वेळ नको. राजमार्ग या शब्दा कोणता समास आहे? आता हे सगळेच घेणं गरजेचं आहे. राजमार्ग म्हणजे काय? याची फोड कशी होईल? राजेचा मार्ग म्हणजे चा म्हणजे षष्टीचं आलं. आणि यामध्ये समासात दुसरं पद महत्वाचं आहे. मार्ग याविषयी माहिती देतं. विग्रह करताना विभक्ती प्रत्ययाचा वापर होतो व त्याला तत्पुरुष समास म्हणतात. ओके. तत्पुरुष समास म्हणजे काय? की ज्या समासात दुसरे पद महत्वाचे आहे. मार्ग हा दुसरा पद, राज. ओके. दुसरे पद महत्वाचं असतं आणि विग्रह करताना विभक्ती प्रत्ययाचा वापर होतो. त्याला काय म्हणतात? तत्पुरुष समास. म्हणजे हा झालं उत्तर तत्पुरुष समास. आता द्वंद्व समास कशाला म्हणतात? ज्यामध्ये दोन्ही पद महत्वाची असतात. हा. ठीक आहे. आता बहुविग्री समास म्हणजे काय? दोन्ही पद नसून तिसरंच निळखंड, निळाखंड आहे असा ज्याचा असा तो. ठीक आहे. कर्मधारय समास हा तत्पुरुष समासाचाच उपप्रकार आहे. आता पुढे हा पण एकदम सोपं इझिली सुटणारा प्रश्न होता. काय? जर A बरोबर 1, B बरोबर 2, C बरोबर 3 तर गुडविल हा शब्द कसा तयार होतो? आता लॉजिकली बघा, डबल O आलं आणि डबल एल आलं. म्हणजे जे सुरुवातीला आहे ना, म्हणजे सुरुवातीचं सोडून जी, ठीक आहे, जी आलेला आहे, जी सगळीकडेच आहे, जी सगळीकडे येणार आहे. आता ओ साठी काय आहे? क्रमाने 15 बरोबर आहे. 15 सगळीकडे आलेले आहे पण इथे नाहीये. सी हा पर्याय कॅन्सल झाला. त्याच्यानंतर आता डबल एल शेवटी आहे. मी तुम्हाला ट्रिक सांगतो. एल ला 12 येतं, तुम्हाला माहिती आहे. 12 इथे आलेला आहे, इथे आलेला आहे, इथे नाहीये. म्हणजे हा पण गायब झाला. आता पुढचा पर्यायाकडे जा. डी, जी साठी 7, डी साठी किती येते? 4. म्हणजे इथे
इथे 23 आणि 4 आलेला आहे, म्हणजे हा पण बाद. म्हणजे पर्याय क्रमांक कुठला येईल? 7. म्हणजे 7चं पर्याय क्रमांक 1 हे योग्य उत्तर राहील. त्याच्यानंतर पुढे काय? कदाचित हा शब्द कोणत्या प्रकारात मोडतो? आता कदाचित, हा एक राहिलं ना, हा डायरेक्ट 8 वर गेलो आपण. ओके, इथेच एक पर्याय. ठीक आहे. सर्व शब्द अर्थपूर्ण होतील असा पर्याय कोणता? क्रश आणि याचे इथे TRA, आता मी वाचत नाही, तर याला SH हा प्रत्यय लावला तर काय अर्थ तयार होतो? ट्रश म्हणजे फ्रेश. ट्रश म्हणजे काय आहे? कचरा. फ्रेश म्हणजे ताजेतवाने. क्रॅश म्हणजे अपघात. मार्श SH लावला तर काय होतो? मार्श म्हणजे दळदळ. आणि मॅश म्हणजे मिश्रण, मॅश करणं, मिश्रण, असा शब्द तयार होतो. म्हणजे पर्याय क्रमांक 3 हे योग्य उत्तर राहील. आता पुढचा शब्द कदाचित हा शब्द कोणत्या प्रकारात मोडतो? आता कदाचित हा शब्द सर्वनाम आहे का? नाही. नामाविषयी पर्यायी जे येतात त्याला सर्वनाम म्हणतो. नाम नाहीये, विशेषण नाहीये, तर मग हे काय आहे? अव्यय आहे. का? कदाचित हा शब्द क्रियाविशेषण अव्यय आहे, कारण तो क्रियेबद्दल अनिश्चितता दर्शवतो. उदाहरणार्थ कदाचित आज पाऊस पडेल. ओके, आणि ते बदलत नाही. ठीक आहे, म्हणून ते अव्यय. आणि बदलत असेल तर सव्यय, हे लक्षात असू द्या. आयनिक बंध, आयनिक बॉन्ड कशामुळे तयार होतो? तर आयनिक बंध हे कशामुळे तयार होतं हा प्रश्न आहे. पर्याय काय आहे? इलेक्ट्रिकल शेअरिंग, इलेक्ट्रॉन हस्तांतरण, हा योग्य उत्तर राहील. इलेक्ट्रॉन हस्तांतरण, त्याचं उदाहरण म्हणजे द्यायचं झालं तर जेव्हा एक अणू दुसऱ्या अणूला पूर्णपणे इलेक्ट्रॉन देतो किंवा घेतो, तेव्हा त्याच्यातील आकर्षणातून जो बंध तयार होतो त्याला आयनिक बंध म्हणतात. आता सोडियम क्लोराईड NaCl हे उत्तम उदाहरण आहे. सोडियम क्लोराईड. ठीक आहे, लक्षात आलं तुम्हाला? त्याच्यानंतर एक माणूस पहिले, हा थोडा म्हणजे चुकायला नको, पण व्यवस्थित म्हणजे तेवढा काही हार्ड नाहीये, एकदम इझी क्वेश्चन आहे. एक माणूस पहिले 11 किमी अंतर 60 मिनिटात, पुढचे 22 किमी अंतर 30 मिनिटात कापतो, तर संपूर्ण प्रवासादरम्यान त्याची सरासरी वेग किती? ओके, तर हे घ्या. पहिलं अंतर काय आहे? 1 मिनिट, इथे दिसत असेल आय थिंक तुम्हाला. ओके, पहिले 11 आणि त्याच्यानंतर 22, म्हणजे 22. ओके, टोटल किती झाले? 33. ओके, हे 33 झाले, तर 33 काय झालं? टोटल अंतर झालं. आणि पहिलं किती? 11 किमी अंतर 60 मिनिटात म्हणजे एका तासात, आणि दुसरा 30 मिनिटात म्हणजेच किती? अर्ध्या तासात. म्हणजेच 33 भागिले 1.5 म्हणजे अर्धा तास. ओके, कारण काय आहे? हे किलोमीटर मध्ये आहे, म्हणून आपल्याला सेकंदामध्ये म्हणजे मिनिटामध्ये नाही करावं लागेल. म्हणजे किलोमीटर आहे म्हणून एकक समान करावं लागेल. म्हणजेच हे इथं काय होईल? इथे आपल्याला काय करावं लागेल? एकक समान करावं लागेल, म्हणजेच तासामध्ये होईल किलोमीटर पर आवर. ओके, तर म्हणून हे जर भागाकार केला आपण तर तो काय येईल आपल्याला? तो उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक ओके. संपूर्ण प्रवासादरम्यान त्याचे सरासरी वेग किती? तर सरासरी वेग आपला भागिले जर हे केलं तर 22 हा उत्तर येतं, याचा जर भागाकार केला. ओके, म्हणजे 33 भागिले 1.5 बरोबर काय? 22. ओके, म्हणजे उत्तर काय येईल? पर्याय क्रमांक 1, 22. ठीक आहे. आता पुढचा प्रश्न काय आहे? तर विद्यार्थ्यांचे सरासरी वय, हा पण सोपा आहे. सरासरी वय काय आहे? 130 होते. मात्र त्यानंतर एका विद्यार्थ्याचे गुण चुकून, विद्यार्थ्याचे सरासरी गुण, वय नाही, गुण 130 होते. त्यानंतर एका विद्यार्थ्याचे गुण चुकून 32 ऐवजी काय झालं? 23 असे नोंदवले गेले, आढळून आले. त्यांच्या गुणाकारांची योग्य सरासरी किती? आता बघ, हे प्रश्न कसा सोडवायचा? एकदम सोपी पद्धत सांगतो तुम्हाला. बघा, पहिल्यांदा किती आहे? पहिल्यांदा तर सरासरी काय आहे त्याची? तर 13 विद्यार्थी आहेत. 13 विद्यार्थ्याचं एक्स वाय झेड असं म्हणजे 13 पर्यंत काय अशी केली, यांची बेरीज केली आणि त्याला भागिले 13 केलं तर ती किती होती? 130 येते. बरोबर आहे? इथपर्यंत तर कळलं तुम्हाला? इथे लिहितो मी. यांची बेरीज किती होती? 130. बरोबर आहे. आता बघा, 32 ऐवजी काय झालं? 23 लिहिले, म्हणजे कमी लिहिले गेले की जास्त? कमी लिहिले गेले ना, म्हणजे याच्यात भर पडणार आहे. ओके, 32 ऐवजी 23 म्हणजे 32 वजा 23 बरोबर किती होईल? 9. बरोबर आहे. आता 9, तर हे 9 कशामध्ये आपल्याला ऍडिशन करायचंय? या 23च्या सरासरीमध्ये. ओके, म्हणजे मग 9 भागिले
तर 13 केलं, जे काय उत्तर येतं 0.69, बरोबर आहे. तर हे त्याच्यामध्ये ऍड होईल, म्हणजेच पर्याय क्रमांक किती येईल, सी हे योग्य उत्तर राहील, पर्याय क्रमांक सी. ठीक आहे. त्याच्यानंतर 13वा क्वेश्चन पुढे, भारतीय नौदलाच्या अखत्यारीत असलेले 2 विमानवाहू जहाजे कोणती. ओके, तर हे 2 विमानवाहू जहाजे INS विक्रमादित्य आणि INS विक्रांत, म्हणजेच पर्याय क्रमांक कुठला 2, INS विक्रमादित्य आणि INS विक्रांत. का की सध्या भारताकडे रशियाकडून घेतलेले कुठलं आहे, विक्रमादित्य आहे, आणि स्वदेशी बनावटीचं कुठलं आहे, विक्रांत. हे लक्षात असू द्या. त्याच्यानंतर भारतातील सर्वात उंच शिखर कोणते. आता याच्यात सगळे पर्याय तुम्हाला सांगणं गरजेचं आहे, कारण की भविष्यात असा प्रश्न येऊ शकतो परत. आता भारतातील सर्वात उंच शिखर कोणतं जर म्हटलं, आता हे लक्षात घ्या, भारतातील, तर भारतातील काय आहे, कांचनजंगा हा सगळ्यात उंच शिखर आहे, आणि त्यांची उंची पण लक्षात असू द्या, की मी असं लक्षात ठेवतो 85-86, मला असं लक्षात ठेवायला सोपं जातं. ओके, 8586 ठेवा किंवा 85-86, तुम्हाला जसं सोपं जमतं तसं. हे झालं भारतातील. आता नंदादेवी कुठलं आहे हो, हा युके करू मी, उत्तराखंड, युनायटेड किंगडम नाही, युके म्हणजे उत्तराखंड शॉर्ट फॉर्म. हा तेथील नंदादेवी हा उत्तराखंड सगळ्यात उंच शिखर आहे. तो कांचनजंगापेक्षा उंचीने कमी आहे, त्याची उंची पण लक्षात ठेवा, ती किती आहे, 78-16, मी असं लक्षात ठेवतो. ठीक आहे. आता एव्हरेस्ट तुम्हाला माहिती आहे जगातील सर्वात उंच शिखर आहे, आणि तो कुठं स्थित आहे, नेपाळ आणि तिबेटच्या सीमेवरती. अन्नपूर्णा हा हिमालय रांगेतील नेपाळमध्ये स्थित आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढे, याची मला उंची माहित नाही, अन्नपूर्णाची तुम्हाला जर उंची माहित असेल आणि एव्हरेस्टची पण तुम्ही उंची कमेंटमध्ये सांगायचं आहे. ठीक आहे. दोन्ही तुम्हाला होमवर्क. ठीक आहे. त्याच्यानंतर अनेक वचनी शब्द ओळखा. आता बिया, गठ्ठा, कांदा आणि तारीख. बघा, बिया म्हणून काय अनेक वचनी काय आहे, बिया. गठ्ठाचं काय होईल, गठ्ठे. कांदाचं काय होईल, कांदे. आणि तारीखचं काय होईल, तारखा. ठीक आहे. म्हणून अनेक वचनी कोण आहे, बिया, पर्याय क्रमांक 1. त्याच्यानंतर पुढे, दिलेल्या शब्दातील लिंग ओळखा. कच, कचाट. आता लिंग ओळख असणं, तो, ती, ते, हे प्रत्यय म्हणजे सुरुवातीला लावून बघायचं. तो कचकटात, कती कचकटात, तो, बरोबर ना. म्हणून काय होईल, पुल्लिंगी. ज्या शब्दाला तो हा सर्वनाम लावतो तो पुल्लिंगी असतो, तो कचकटात, म्हणून काय आहे की पुल्लिंगी. पर्याय क्रमांक 2 हे योग्य उत्तर राहील. त्याच्यानंतर पुढे काय, आशिषचे वजन गोविंदपेक्षा अधिक, मोहितचे वजन जागपेक्षा कमी आणि पवनचे वजन जागपेक्षा अधिक व गोविंदपेक्षा कमी आहे, तर यात सर्वात जास्त वजन कोणाचे आहे. आता काही नाही, एकदम सोपे. बघा, आता आशिषचे वजन गोविंदपेक्षा अधिक म्हणजे इथं काऊन वाटतो सगळ्यात मोठा, आता मी इथं लिहितो हे आशिष. ओके, आशिषचे वजन गोविंदपेक्षा अधिक म्हणजे गोविंद याच्या खाली येणार आहे, हे जी लिहितो मी. ओके, गोविंद. ओके. त्याच्यानंतर मोहितचे वजन जागपेक्षा कमी आहे, याचं कंपॅरिझन नाही, हे सोडा, स्किप करा. पवनचे वजन जागपेक्षा अधिक, गोविंदपेक्षा कमी. पवनचे वजन इथं कोण येईल, पवन, पी. ओके. त्याच्यानंतर पवनचे वजन जागपेक्षा अधिक व गोविंदपेक्षा कमी, इथं काय येईल, जाग, इथं जे. ओके. त्याच्यानंतर यात सर्वात जास्त वय कोणाचे, बाकी काही गरज नाही. ठीक आहे. तर इथं काय आहे, ये, म्हणजे आपण ये कोणाला म्हटलं होतं, आशिष, म्हणजे पर्याय क्रमांक डी हे योग्य उत्तर राहील. ठीक आहे. आता ते खिचडी होईल म्हणून मी पुढचं घेतलं नाही, तुम्हाला लक्षात आलेलंच असावं. आता पुढे काय, रांगे संदर्भात प्रश्न आहे, हा पण इझी आहे. एका रांगेमध्ये एक व्यक्ती डावीकडून 17वा, ही एक रांग आहे, ही डावी बाजू, एकूण त्याचा कितीवा आहे, 17वा नंबर, आणि उजवीकडून 20वा, आणि एकूण जर केलं तर 20वा आहे. हे लक्षात घ्या, इथं ही एक व्यक्ती आहे ना, त्याच व्यक्तीविषयी बोलतो. या व्यक्तीचा समावेश 17 मध्ये झालेला आहे आणि 18 मध्ये झालेला आहे, म्हणून 17 अधिक 20 बरोबर काय, 37. 37 मायनस 1, कारण याचा डबल त्या व्यक्तीला कन्सिडर केलंय ना आपण, म्हणजेच रांगेमध्ये व्यक्ती किती असणार आहे, 36. पर्याय क्रमांक 1 हे योग्य उत्तर राहणार आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर पश्चिम घाट कोणत्या प्रकारची पर्वतरांग आहे. पश्चिम घाट हे म्हणजेच आपण सह्याद्री,
तर हा तांत्रिकदृष्ट्या खरा पर्वत नसून दख्खनच्या पठाराची कडा आहे. जो काही दख्खनचा पठार आहे ना त्याची कडा आहे, ज्याला ब्लॉक पर्वत किंवा फॉल्ट एकॉर्पमेंट असं म्हणतात. म्हणजेच तो काय आहे, ब्लॉक पर्वत. ब्लॉक म्हणजे वलईचा अवशिष्ट गटपर्वत म्हणजेच पर्याय क्रमांक ब्लॉक. म्हणजेच ब्लॉक पर्वत म्हणजेच काय की जे काम की सोप्या भाषेत सांगायचं पठाराची ती कडा आहे ज्याला ब्लॉक पर्वत असं म्हणतात. म्हणजेच याचा पर्याय उत्तर काय आहे, पर्याय क्रमांक 2. आता ज्वालामुखीनं जे काही तयार झालेलं आहे ते आपल्या इथं पर्वत म्हणजे पश्चिम घाट तसं नाही, अंदमान निकोबार मधील बॅरेन बेट हे ज्वालामुखीचं आहे. बॅरेन, ओके, लिहिता येत नाही लक्षात घ्या. त्याच्यानंतर वलीचा पर्वत, हिमालय हा आहे ना वलीचा पर्वत आहे. हिमालय म्हणजे वलीचा म्हणजे काय, घडीचा. टेक्टॉनिक प्लेटच्या दबावामुळे तो तयार झालेला आहे हिमालय पर्वत. आता मैदान जर तुम्हाला माहिती आहे, सलग भागाला आपण मैदान म्हणतो, उत्तर भारतीय मैदान वगैरे. ठीक आहे. त्याच्यानंतर भारतातील मध्यवर्ती बँक कोणती, हा एकदम फॅक्च्युअल क्वेश्चन आहे, सगळ्यांचंच बरोबर आलेलं पाहिजे, हे कोणाचं चुकता कामा नाहीये. भारतातील मध्यवर्ती बँक एसबीआय नाहीये, आरबीआय, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया. आता एसबीआय ही सार्वजनिक क्षेत्राची सर्वात मोठी बँक आहे. नाबार्ड ही कृषी व ग्रामीण पायाभूत सुविधेच्या विकासासाठी काम करते. सेबी हा स्टॉक मार्केटचं नियंत्रण करण्याचं काम सेबी करत असते. आता पुढे गणिताचाच प्रश्न आहे. जर अमर एका तासाला 20 पाने लिहितो तर त्यास 45 पाने लिहिण्यास किती वेळ लागेल. बघा 20 पाने किती याच्यात लिहितो, एका तासात. म्हणजेच 40 पानं लिहायला किती, 2 तास लागेल. आता मला सांगा 20 पानं भागिले 4 आपण तुकडे केले तर म्हणजे किती, 5 पानं लिहायला किती वेळ लागणार आहे, 15 मिनिट. बरोबर आहे, 2 तास 15 मिनिट. लक्षात आलं, एकदम इझी आहे. पर्याय क्रमांक 3 हे योग्य उत्तर राहील. त्याच्यानंतर पुढचा, हा प्रश्न चुकलेला असू शकतो, कारण काय खूप सोपा आहे, जास्त काही हे नाहीये, परंतु थोडं समजण्यामध्ये कन्फ्युजन होऊ शकतं. काय, 50 मीटर लांबीच्या कापडातून दररोज 5 मीटर कापले जात असेल तर ते कापड पूर्ण कापायला किती दिवस लागतील. बघा 50 मीटर असं लांब कापड आहे, पहिल्या दिवशी एक कापलं असं, ओके, तर नंतर जे काही 8वा दिवस असेल त्यावेळेस एवढं राहील आणि 9वा दिवस जे काही असेल तर तो सगळं कापला जाईल. म्हणजेच 10 दिवस लागणार नाहीयेत. त्याला काय आहे की 9 वेळेस त्याला कापावं लागणार आहे, कारण शेवटचा तुकडा कापताना एकाच वेळी 2 म्हणजे 5-5 मीटरचे तुकडे होणार आहेत. म्हणून तुकड्यापेक्षा एक काप कमी लागतो, म्हणजे 10 तुकड्यासाठी 9. म्हणजेच पर्याय क्रमांक काय, बी हे योग्य उत्तर राहील. अब्सोल्यूट झिरो केल्विन, के म्हणजे केल्विन, 0 केल्विन ही विज्ञानाची संज्ञा आहे. अब्सोल्यूट झिरो म्हणजे निरपेक्ष शून्य तापमान, म्हणजेच असे तापमान जिचे अणूची हालचाल पूर्णपणे थांबतं, हे केल्विन स्केअर वर 0 असते, ते म्हणजेच -273 ठीक आहे, केल्विन नुसार. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढे पूर्ण वर्ग नसलेली संख्या ओळखा. आता हा पण खूप सोपा प्रश्न आहे. पूर्ण वर्ग करत असताना हे बघा, काही जो बदल होणार आहे ना तो पटीत होणार आहे. बरोबर आहे. आता 144 बरोबर आहे, पण हे दशांश चिन्ह 4 नंतर आहे, हे पण आहे. ओके, नसलेली ओळखायचं, हे 3 आहे म्हणजे ही नाहीये. आता हे 169 ही पण आहे, कारण पुढे 4 दशांश चिन्हानंतर 4 अंक आहेत, इथे दशांश चिन्हानंतर 4 अंक आहेत, म्हणजेच हे पण आहे, हे पण आहे. म्हणजे पर्याय क्रमांक बी हे पूर्ण वर्ग नसलेली संख्या आहे. आता घनमूळ काढा, ही एकदम सोपी स्ट्रिक मी सांगतो, आणि 25-25 प्रश्नाचे 4 भाग बनवूयात, म्हणजे जेणेकरून व्हिडिओ छोटा होईल. पुढच्या भागात लवकरच भेटूयात. पण हे 74,088चं घनमूळ कसं काढायचं ही सोपी स्ट्रिक तुम्हाला सांगून देतो इथे. ओके, काय आहे 74,088. तुम्हाला काहीच जमत नाहीये असं मी कन्सिडर करतो, आणि आता पेन मी बदलून घेतो. ओके, ठीक आहे. आता हे बघ, याचे 3 भाग करायचे. ओके, शेवटून 3, हे दिसत नाहीये, दुसरा पेन घेतो मी. ओके, व्हाईट तर दिसणार नाही, ब्लू घेतो. ओके, आता याचे 3 भाग करायचे, म्हणजे शेवटचे 3 अंक, घन आहे म्हणून 3, वर्ग असतं तर 2 भाग सोडून दिले असते. ठीक आहे. आता हे बघा 88 म्हणजे 8 हे केव्हा येतं, आता समजण्यासाठी मी इथे करतो, 1चं जे काही वर्ग घन आहे
इथे लिहितो मी, या इथे लिहितो, ठीक आहे. हा, 1 चा घन 1, 2 चा घन 8, 3 चा घन 27, 4 चा घन 64, 5 चा घन 125, 6 चा घन किती 216, बरोबर. काही चुकलं तर कमेंट मध्ये सांगा तुम्ही. 7 चा घन 343 आणि 8 चा घन 512. ओके, आता इथं बसत नाही म्हणून मी इथे घेतो, हे पुढचं हे दिसणार नाही. 9 चा घन 729. आता मी काय म्हटलं, शेवटी 8 कुठे येतो इथे, याच्यात बघितलं व्यवस्थित मला करता नाही आलं इथे, परंतु 8 इथे येतो, म्हणजे 2 ही संख्या येणार आहे. आता 2 ही संख्या एंडिंगला येणार आहे, ठीक आहे. 2 म्हणजे इथं वर्ग निघूनच गेला तुमचा, पण आपल्याला कन्फ्युजिंग फॅक्टर जर दिले असते तरी कसं काढायचं हे मी आता शेवटचाच प्रश्न आहे तर म्हणून सांगतो मी तुम्हाला. ओके, 2 आलं. आता पुढचं 74, हा जे काही घन आहे तो संख्या कशाची, 74 ही संख्या कुठे येते. आता जर इथे विचार केला, हा इथे 64 आहे आणि इथे 125 आहे, बरोबर आहे. या दोनच्या मध्ये 74 ही संख्या येणार आहे, बरोबर की नाही. तर मग या दोनच्या मध्ये संख्या कुठली आहे, म्हणजे या इथं 4 आणि 5 लिहू का, नाही. 5 जर 125 ते तेवढी किंवा त्याच्यापेक्षा वरची जर संख्या असते तर 5 लिहिलं असतं, म्हणून इथं 2 हे अंक येईल. आलं का लक्षात, या दोघांच्या मध्ये. म्हणजे असा आपण वर्ग इझिली म्हणजे घन मूळ इझिली काढू शकतो, म्हणजे तो 42 चा असणार आहे. भेटूयात पुढच्या पार्टमध्ये लवकरच. आपल्या मित्रांना अवश्य शेअर करा आणि झालेल्या प्रश्नपत्रिका जर तुम्ही मला पाठवल्या तर सगळ्याच प्रश्नपत्रिकेचं आपण विश्लेषण नक्कीच करूयात. भेटूयात पुढच्या पार्टमध्ये लवकरच.